दोन्ही हात वर करून मुख्यमंत्र्यांची परत एकदा स्वागत करते। फॉर युनिटी या कार्यक्रमाक सुरुवात जातली त्यांना सगळ्यांनी विनंती करता या कार्यक्रमात आता सुरुवात झाल्यानंतर गोवा राज्याचे मुख्यमंत्री श्री मनोहर पर्रीकर हे आमका संबोधित करतले। त्याचे संदेश घेऊन त्याचा संदेश घेऊन आम्ही वाटचाल करपाक जाई आणि हो संदेश आम्ही जो आज हांगा जमलेले आसा तांकां सगळ्यांक लोकांक विनंती करता, स्टुडंट्सांक विनंती करता की हो मुख्यमंत्र्याचो संदेश आम्ही जो लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आसा त्यांच्या आठवणीन आम्ही जो स्टॅच्यू जातलो, पुतळो जातलो गुजरातात ते स्पीड घेऊन त्याचा संदेश घेऊन आम्ही वाटचाल करपाक जाय। घोषणा दिला भारत आम्ही आई हांगा जमल्या सरदार पटेलांच्या या यादीक जी रन फॉर युनिटी केला तो कार्यक्रम कित्याक हे तुमकां सगळ्यांक कळ्ळां आसतलें लिफलेट वाचून। पयलीं एक सगळे जाण सायलन्स दवरा। कांय जाणांक दिसलें हो राजकीय कार्यक्रम न्हय। सरदार पटेल जे देशाक स्वातंत्र्य मेळटकच रोखडेच गेले आमकां सोडून, तांच्यांनी ह्या देशा खातीर खूब केलां। कितें केलां हें आयच्या जनतेक आनी यंग जनरेशनाक बऱ्याचदा खबर ना। हो देश 565 संस्थानिकांनी वाटून ब्रिटिशांनी दवरलेलो, एक आनी दोन न्हय 565। तातले एक जम्मू काश्मीर आशिल्ले आनी तातूंतले एक हैदराबाद आशिल्ले निजामाचे। बाकीची सगळ्यांक स्वता मेळून तांकां भारतान सामील करून घेता आसतना जेन्ना हैदराबादचो प्रश्न आयलो तेन्ना सगळे जाण सांगताले हो आमी इंटरनॅशनल लेवलाचेर उलोवया आनी इंटरनॅशनल लेवलाचेर व्हरून हो सोडोवया। काश्मीराचो प्रश्न पंडीत जवाहरलाल नेहरून इंटरनॅशनल फोरमाचेर येलो, अजुनूय काश्मीर धगधगत आसा, अजुनूय काश्मीराक प्रॉब्लेम तसोच उरलेलो आसा आनी पूर्णपणे काश्मीर देशान येवना। हैदराबादचो प्रश्न मात्र सरदार पटेलान एक निर्णय घेतलो आनी आर्मी पुलिसीचे युनिफॉर्म दिवन पुलीस एक्शन विशय 24 वरां भितर मेकळो केलो। असो जो सरदार पटेल जाणे ह्या देशा खातीर भरपूर कश्ट केले, तो सरदार पटेल जर आनीक थोडी वर्सां उरल्या जाल्यार गोंयाक 1961 पर्यंत वाट पळोवपाची गरज पडची ना। कोणे तरी प्रश्न केला कालच्या पेपरान की सरदार पटेलान गोंयाक स्वातंत्र्य केलें ना। सरदार पटेलान करूंक ना न्हय, सरदार पटेल आशिल्ले जिवंत आशिल्ले जाल्यार गोंय स्वातंत्र्य म्हाका दिसता 1948 जातलें आसलें। सरदार पटेलांचो अकाली मृत्यू जाल्यामुळे उरलेली लिडरशीप आशिल्ली तांकां कापाजात जायनासली गोंय स्वतंत्र करपाची
आणि म्हणून गोंयाक 1961 पर्यंत वाट पळोवची पडली. 182 मिटराचो पुतळो जो जगान सगळ्यात व्हडलो पुतळो आसा आणि पुतळ्याचो विशय हो फक्त सिंबॉलीक आसा. देश आयज अशा एका हाचेर आसा की ज्या जाग्यार काही शक्ती देशाची फाळणी आनी कुडके करूंक सोदता. तुम्ही बातम्यो वाचता आसतले बिहारान माओवादी नक्सलाइट मुवमेंटान कितले लोक मेले ते. बिहारांच्यान झारखंडाक आयले जाल्यार थंय तांचो प्रभाव आसा. छत्तीसगडाक जाल्यार शेकड्यांनी सेक्युरिटी फोर्सांनी आमच्या देशाच्या नागरिकांक नक्सलाइट लोकांनी मारलेले आसा. हांकां सगळ्यांक शस्त्रां येता ती भायल्या राष्ट्रांच्यान येता. बिहार पासून केरला पर्यंत रेड कॉरिडॉर देशाच्या मध्यार सारको दिसती पडटा. कोणूय जर तूं सारकें लक्ष घालीत जाल्यार. आनी म्हणून आयज गरज आसा देश एकत्र करपाक सगळ्यांक. आमी सगळे भारतीय आसात. तो मागीर हिंदू आसूं, कॅथलीक आसूं, मुस्लीम आसूं, आमी ह्या देशा बरोबर आमचें नातें लागता. हे सांगपाची आयज गरज आसा, हे फुडें हाडपाची गरज आसा. आनी सरदार पटेलाचो विशय म्हाका दिसता ह्या विशया बरोबर सारको निगडीत जाता. जेणे देश एकत्र केलो ताज्या यादीन आयज आमी परत एकदा रन फॉर युनिटी देश एकत्र करपा खातीर थोडोसो एक्सरसायज करपाचो कार्यक्रम करपाक मुद्दम जमा जाल्ले आसा. तुमकां बी सगळ्यांक विनंती आसा की धांवले की धांवल्यार तब्येत बरी जाता. भुरग्यांनी चड लक्ष दवरचें. आयज काल भुरगे टिवीत फुडें बसता, घरा इंटरनेटा फुडें बसता. थोडोसो एक्सरसायज आवश्यक आसा. आनी त्या वेळार हांव चड उलयना. तुमकां परत एकदा आव्हान करता की हे समजा आयच्या रनाक पार्टिसिपेट जाले ते जालेत, पण गोंय सरकारान ठरयल्लें आसा की हो कार्यक्रम फुडें जशे कार्यक्रम येतले राष्ट्राचे एकत्रीकरणाचे कार्यक्रम येतले गोंय सरकार हातूंत सहभागी जातले. म्हजी विनंती आसा बाकीच्या राजकीय पक्षांकडे. सरदार पटेल म्हज्या राजकीय पक्षाचो नेतो नाशिल्लो, काँग्रेसचो नेतो आशिल्लो, पण काँग्रेसच्या नेत्या पेक्षा तो देशाचो नेतो आशिल्लो. आनी त्यामुळे बाकीच्यांनीय तातूंत भितर सहभागी जावचे. कारण कार्यक्रमाची सुरवात प्रधानमंत्र्याच्या हस्ते जाल्ली आसा. ती खंयच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या हस्ते जाल्ली ना. आनी त्यामुळे सगळ्यांनी हातूंत पार्टिसिपेट जावचे. हो युनिटीचो कार्यक्रम आसा. हो खंयच्या एका पॉलिटिकल एजेंडाचो कार्यक्रम ना. देश एकत्र करपाचो कार्यक्रमाक आयज आमी सगळे ह्या दौडीन सहभागी जावया. जमता तांच्यांनी धांवचें. जांकां जमना तांच्यांनी चलत वचचें. आनी जांकां तेंय जमना तांच्यांनी वाहनान फाटल्यान मात रावचें, फुडें वचचें न्ही. इतलें सांगतात देव बरें करूं. मी कॉप्स करतात धावलो, नाहीतर 2 किलोमीटर चाललो असतो, धावलो नसतो. बराचसा मी त्याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त धावलेलो आहे. उरलेला चाललो पण नॉनस्टॉप आणि फुल स्पीडने. आणि त्यामुळे मी पहिल्या बॅचमध्येच पोचलो इकडे. आय एम हॅपी दॅट आय एम ऑल्सो इक्वली फिट विथ अदर्स. दॅट इज अ बाय प्रॉडक्ट ऑफ इट. बट सगळ्यात महत्त्वाचं आहे की ह्याच्यामध्ये जो कॉज आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. मला वाटतं देशाला आज युनिटीची परत गरज आहे, सरदार पटेलची गरज आहे. आणि त्यामुळे सरदार पटेलला ज्याला झाकून ठेवलेलं आहे इतिहासामध्ये त्यांना थोडंसं पुढे काढण्याचं काम या निमित्ताने आम्हीही करणार आहोत. त्यांनी जे काय केलं त्याचं महत्त्व मला वाटतं लोकांना तसं माहीत नाही, यंग जनरेशनला माहीत नाही.